देवाच्या नावाला स्तुती असो, गौरव असो. परमेश्वराला मी धन्यवाद देतो की त्यांनी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये मला तुमच्याबरोबर त्यांनी दिलेले वचनं सांगण्यासाठी मला आज इथून उभं केलेलं आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आभार मी परमेश्वराचे मानतो. आपण एक गीत गाऊन सुरुवात करूया. सगळ्यांनी येतच असेल. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. सेवा पूरी करके पाऊँ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति परमेश्वराच्या नावाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. आज आपण परमेश्वराची योजना जी मानवाप्रती काय आहे याच्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. बायबलमधून त्या समजून घेणार आहोत की परमेश्वराची योजना काय आहे. की परमेश्वराने आपल्याला मानव स्वरूपामध्ये बनवलं, ही पृथ्वी बनवली, हे आकाश पृथ्वी, हे वन्यजीव, हे वन्य प्राणी जे बनवले, हे का बनवले परमेश्वराने. आणि परमेश्वराने मी युवराज होणार तर मला युवराज होणारच का बनवलं. सरांना, मनोसरांना, ओळा सरांना, त्यांना हे शरीर का मिळालं, ह्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत परमेश्वराच्या वचनामार्फत. आणि परमेश्वराची योजना मानवाच्या प्रती ज्या टायमाला त्यांनी ही पृथ्वी निर्माण केली आणि मनुष्य जाती निर्माण केली,
त्या टायमाला परमेश्वराची योजना काय होती हे आपण जाणून घेण्याचा आजच्या ह्या भागामध्ये प्रयत्न करणार आहोत. कृपा करून कोणी ते वचन वाचेल का? रोमकरास याचा 8वा अध्याय आणि 28 आणि 29 वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊन नेमून ठेवले. ह्या हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असावा. प्रेज द लॉर्ड. या वचनाप्रमाणे या वचनावर संत पौल रोमकराच्या लोकांना सांगत आहे की जे बोलवलेले निवडलेले आहेत त्यांचे सर्व काही परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे त्याच्या कल्याणार्थ होते. याचा अर्थ परमेश्वराची योजना जी प्रत्येक मनुष्यासाठी ही अशी होती की जी प्रत्येक परमेश्वराची जी योजना होती मनुष्याच्या कल्याणार्थ होती, मनुष्याच्या चांगल्यासाठी होती. आणि ती कल्याणार्थ जी होती योजना ती कशासाठी होती किंवा मनुष्याच्या चांगल्यासाठी कशी होती? तर ज्याच्याविषयी त्याला ज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्यांना आगाऊच नेमून ठेवले होते. इथं संत पौल रोमकराच्या पत्राला पवित्र आत्म्याच्या द्वारे काय म्हणत आहे की परमेश्वराने प्रत्येकाला आगाऊच नेमून ठेवलं होतं. कशासाठी नेमून ठेवलं होतं? तर त्यांनी पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं. म्हणजे आपल्या लोकांना ह्या पृथ्वीच्या बनण्याच्या अगोदर, ही सृष्टी बनण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना परमेश्वरांनी नेमून ठेवलं होतं, आगाऊच नेमून ठेवलं होतं. हे संत पौल इथं सांगत आहे. आणि इर्मयाच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते आलेलं आहे. इर्मयाच्या पुस्तकामध्ये जर का आपण पाहिलं तर इर्मयाच्या पुस्तकामध्ये देखील हा शास्त्रभाग आपल्याला पाहायला मिळतो. इर्मया याचं 1 अध्याय आणि 5वं वचन. मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमिले आहे. प्रेज द लॉर्ड. इथं इर्मयाला परमेश्वर काय म्हणत आहे? मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. म्हणजे मी मनुष्याला ज्या टायमाला गर्भाशयामध्ये टाकलं त्याच्या आधी परमेश्वर प्रत्येकाला ओळखत होता. प्रत्येकाला परमेश्वराची ओळख होती. कधी? तू उदरात निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रसंदेष्टा नेमले. इथे इर्मयाला परमेश्वर काय म्हणत आहे? तू आईच्या उदरात येण्याआधी मी तुला काय केलेलं आहे? मी तुला संदेष्टा केलेला आहे. तसंच परमेश्वर इथं वचनामध्ये आपल्याला काय सांगत आहे की या पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी मी तुम्हाला आगाऊच नेमून ठेवलेले आहे. याचा अर्थ आपलं अस्तित्व ह्या पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी सर्वांचं अस्तित्व आहे. आपलं सर्वांचं अस्तित्व होतं, आपल्या सर्वांना ओळख होती. आणि ह्याच्याविषयी प्रत्येकाला ह्याच्याविषयी परमेश्वराला सर्व माहिती होतं. परमेश्वराची जी योजना होती की मनुष्य निर्माण करायचं आहे आणि निर्माण करून त्याला मनुष्यरूप धारण द्यायचं आहे. तर परमेश्वराने आपले जे शरीर आहे ते ऑलरेडी नेमून ठेवले होते. आपले आत्मे परमेश्वराकडे होते. तर परमेश्वराकडे आपली ओळख ऑलरेडी होती. आपण परमेश्वराकडे होतो. तर परमेश्वरने आपली जी निर्मिती केली ती पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे केलेली आहे. परमेश्वरने आपली निर्मिती कशी केली? पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे केली. ह्याचा अर्थ थोडं समजून घ्या
पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे केली, म्हणजे आपल्या निर्मितीच्या आधी, पृथ्वीच्या निर्मितीच्या आधी, या सृष्टीच्या निर्मितीच्या आधी पुत्र होता, आणि प्रतिमेप्रमाणे निर्मिती केली म्हणजे पुत्र हा शरीर रूपामध्ये होता. परमेश्वराच्या राज्यामध्ये पुत्र हा शरीर रूपामध्ये आधीसुद्धा होता. तो नंतर ह्या पृथ्वीवर मरियेच्या उदरामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे नंतर शरीर रूपीमध्ये आला, पण तो शरीर रूपी ऑलरेडी स्वर्गामध्ये होता. हे मी नाही सांगत, हे इथं वचन सांगत आहे. बरं, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे परमेश्वराची ही योजना कन्फर्म होती की मला मनुष्याला एक शरीर द्यायचं आहे. ही परमेश्वराची योजना होती. आता जर मनुष्याला शरीर द्यायचं आहे तर आपल्याला पूर्वी एक अस्तित्व होतं, प्रत्येकाला ओळख होती, प्रत्येकाचं अस्तित्व होतं. आता तुमच्या सर्वांना एक अमिबा नावाचा प्राणी माहिती असेल, एक पेशी अमिबा प्राणी. त्याची खासियत असते. आता जे विज्ञान शिक्षक लोक आहेत त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही, पण तरी पण सांगतो. त्याची त्या प्राण्याची खासियत असते, त्या प्राण्याला जर का तुम्ही 2 भागामध्ये तोडला तर ते 2 सेपरेट प्राणी होतात. त्याचे तुम्ही 4 भागामध्ये तोडला तर ते 4 सेपरेट प्राणी होतात. म्हणजे प्रत्येकाला जीव असतो, प्रत्येक वेगळा होतो. तुम्ही 4चे 8 करा, 8चे 16 करा, 16चे 32 करा, 32चे 64 करा, 64, म्हणजे जेवढे तुम्ही त्याचे तुकडे कराल तो स्वतंत्र एक शरीर होतो, स्वतंत्र एक जीव होतो. त्याचप्रमाणे परमेश्वराचा जो आत्मा होता, परमेश्वराने त्याच्या आत्म्यामधून एक अंश असा बाहेर काढला आणि आपल्या सर्वांना एक आत्म्यारूपी आपल्या परमेश्वराने आपल्या सर्वांना पृथ्वीच्या आधी आपल्या सर्वांना तयार केलं. एक अंश. आपल्यामध्ये जो आत्मा जो आहे तो परमेश्वराचा एक अंश आहे. कारण परमेश्वराचं वचन काय सांगतं की देव आत्मा आहे, आणि आपल्यामध्ये आपण निर्जीव कधी होतो, आपलं शरीर निर्जीव कधी होतं, ज्या टायमाला आपल्यातला आत्मा निघून जातो. आपल्यातला आत्मा गेल्यानंतर निघून जातो. आपण नाही म्हणतो आता आत्मा परमेश्वराचा आत्मा परमेश्वराला मिळाला. तर आपल्यामध्ये जो आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे. आता इथं परमेश्वराची योजना काय आहे, तर परमेश्वराने मनुष्य बनवला, मनुष्याला एक आत्मा दिला, प्रत्येकाला एक शरीर दिलं, आणि ते यासाठी दिलं की ह्या भूतलावर आल्यानंतर त्यांनी त्याचा जसा देवपुत्र होता त्या देवपुत्राच्या प्रतिमेप्रमाणे त्याने मनुष्य तयार केला. त्याचा हेतू हा होता की जसा त्याचा पुत्र ह्या पृथ्वीवर राहिला, त्याच्या प्रतिमेप्रमाणे जर का आपल्याला बनवलं तर आपण देखील त्याचप्रमाणे राहिलं पाहिजे. तर आता परमेश्वराच्या पुत्राची प्रतिमा कशी होती, आपण इफिसकरस पत्र 1 आणि 3 पाहूया. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देवपिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याच्या दृष्टीने पुढे वाचा. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी घेतले. पुढं त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच दिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. कृपा त्याने आपल्याबरोबर प्रियकराच्या ठायी टिकून त्याने केली आहे. या वचनामध्ये आपल्याला दिसतं, आपल्याला आगाऊ ज्या टायमाला नेमून ठेवलं परमेश्वरांनी या वचनामध्ये, तर परमेश्वराने आगाऊ नेमून ठेवल्यानंतर आपल्याला काय दिलं, परमेश्वराने आपल्याला सर्व अधिकार आणि आपल्याला सर्व सामर्थ्य दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथं पुत्राची प्रतिमा कशी आहे किंवा पुत्र कसा आहे, आपल्याला काय बनण्यासाठी आपल्याला आगाऊ नेमून ठेवलेलं आहे, तर निर्दोष आणि पवित्र. या वचनामध्ये आपल्याला काय समजतं, आपल्याला सर्व सामर्थ्य सर्व अधिकार यासाठी दिलेले आहेत. आगाऊच आपल्याला नेमून यासाठी ठेवलेलं आहे की आपण निर्दोष आणि पवित्र राहावे. ह्याचा अर्थ काय, जो परमेश्वराचा जो पुत्र होता तो निर्दोष होता आणि पवित्र होता.
आणि प्रेमळ होता. काय होता? निर्दोष, पवित्र आणि प्रेमळ होता. आता पुत्र प्रेमळ का होता? तर पिता प्रेमळ होता. तर पिताचं प्रेम काय हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. आपल्याला लहानपणापासून आपण योहान 3:16 हे वचन आपण बघत आलेलो आहे. त्याने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने एकुलता एक पुत्र दिला. त्याच्यापेक्षा मोठं प्रेम काय असू शकतं? ते प्रेमाचं एक प्रतीक आहे, प्रेम. तर पुत्र कसं होतं? निर्दोष आणि पवित्र. त्यांनी आपल्याला आगाऊ कशासाठी नेमून ठेवलं? की आपण ह्या पृथ्वीवर आल्यानंतर पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे राहावं, म्हणजे आपण निर्दोष राहावं आणि पवित्र राहावं. म्हणजे ही परमेश्वराची एक योजना होती. आणि ती काय होती? की आपण निर्दोष आणि पवित्र राहून परमेश्वराच्या देवपुत्राच्या प्रतिमेप्रमाणे राहावं. आणि आपल्याला परमेश्वराने सर्व अधिकार का दिले? तर आपण त्याचे दत्तक होण्यासाठी. आणि कशासाठी दिले? म्हणजे त्याचे पुत्र आणि पुत्र होण्यासाठी त्यांनी आपल्याला अधिकार दिलेले आहेत. त्या वचनामध्ये आपल्याला दिसतंय की त्याने ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आपल्याला आगाऊ नेमले आहे. कशासाठी? ख्रिस्ताचे दत्तक होण्यासाठी. दत्तक होण्यासाठी म्हणजे त्याचे पुत्र आणि पुत्री होण्यासाठी त्यांनी आपल्याला आगाऊच नेमलं. म्हणजे पुत्र आणि पुत्री व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? जसा परमेश्वराचा पुत्र येशू ख्रिस्त होता त्याचप्रमाणे आपल्याला राहायचं होतं. येशू ख्रिस्त कसा होता? तो निर्दोष होता आणि तो पवित्र होता. ठीक आहे. योहान 4:24 आपण हे वचन पाहूया. योहान 4:24 मध्ये काय आहे? देव आत्मा आहे. ठीक आहे. आपल्याला हे वचन काय सांगतं? देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ती स्त्री त्याला म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे. ओके. देव आत्मा आहे आणि त्यांनी लोकांनी त्याची जी उपासना आहे ती आत्म्याने आणि खरेपणाने केली आहे. देव आत्मा आहे याचा अर्थ पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी, म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की देव आत्मा आहे म्हणून आपलं अस्तित्व पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी कशा स्वरूपामध्ये होतं? तुम्ही सांगाल का? कसं अस्तित्व होतं आपलं? आत्म्याच्या स्वरूपामध्ये. प्रेज द लॉर्ड. आपलं अस्तित्व हे आत्म्याच्या स्वरूपामध्ये होतं. का होतं? कारण योहान 4:24 वचन, उत्पत्तीचं वचन आपल्याला सांगतं देव आत्मा आहे आणि आपल्याला देवाने आत्म्यापासून आत्मा असं तयार केलेलं आहे. आपण त्याचा एक अंश आहोत, आपण त्याचा एक भाग आहोत. उत्पत्ती 1:26 आपण वाचूया. तत्पूर्वी मग देव बोलला, हां. आपल्या प्रतिभाषा व आपल्याशी सदृश मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर नांदणारे सर्व प्राणी यावर तो सगळं चालतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरने काय केलंय की मनुष्याला प्रतिरूपाचा बनवलंय. कोणाच्या प्रतिरूपाचा बनवलंय? तर पुत्राच्या प्रतिरूपाचा बनवलंय. ह्या वचनामध्ये पण सांगितलंय की आपल्या प्रतिरूपाचा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा त्रैक्य देव एकच आहे. त्यामुळे या वचनामध्ये म्हणतो तो आपल्या प्रतिरूपाचा. आणि त्याच्या रोमकाराच्या पत्रामध्ये संत पौल पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणत आहे की पुत्राच्या प्रतिमेचा. म्हणजे पिता पुत्र एकच आहे. ज्यांनी, म्हणून प्रभू येशू काय म्हणतो? ज्यांनी मला पाहिले त्यांनी परमेश्वराला पाहिले. तर देवाने आपल्याला प्रतिरूपाचा, आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पशु पक्षी, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवतील. या वचनामध्ये आपल्याला समजते की परमेश्वराने आपल्याला शरीर रूपामध्ये तयार केले आणि पृथ्वीवरील सर्व वस्तूंचे अधिकार दिले. अखंड मनुष्यानंतर किंवा मनुष्याच्या आधी जे काही परमेश्वराने बनवले त्याचे अधिकार परमेश्वराने आपल्याला दिले, त्याचे सामर्थ्य आपल्याला दिले. पण परमेश्वरांनी जे सामर्थ्य दिले, ज्या गोष्टी दिल्या, परमेश्वराची हे सर्व देण्यापाठीमागची अट एकच होती की मनुष्याने देवपुत्राप्रमाणे म्हणजे त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे राहावं. परत एकदा सांगतो, सर्व अधिकार, सर्व सामर्थ्य परमेश्वराने यासाठी दिले की मनुष्याने शरीर रूपामध्ये राहत जरी असला तरी त्याने पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे राहावं. तर पुत्र कसा होता? पुत्र निर्दोष होता आणि पुत्र पवित्र होता. हे समजतंय?
पुढे जाऊया आपण. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की परमेश्वराने जे काय आज आपण इथं बघितलं की मत्स्य, आकाशातील प्राणी, पशु पक्षी, पृथ्वी, ह्याच्यातले सर्व प्राणी परमेश्वराने जे बनवलेले आहेत ना, हे सर्व प्राणी जीवधारी आहेत. काय आहेत? जीवधारी आहे. मनुष्य एकमेव प्राणी आहे जो आत्माधारी आहे. हे मी नाही सांगत, हे सायन्स पण सांगते. आत्तापर्यंत कधी तुम्हाला असं दिसलं का एखाद्या कुत्र्याचा आत्मा, एखादा बेडकाचा आत्मा, एखाद्या मांजरीचा आत्मा बघितलं का? आपण काय म्हणतो? एखादं प्राणी मरतो तर आपण म्हणतो त्याचा जीव गेला. काय म्हणतो? त्याचा जीव गेला. त्याचा आत्मा कधी नसतो. परमेश्वराने त्यांना जीव दिला पण त्यांना आत्मा नाही दिला. परमेश्वराने फक्त आणि फक्त मनुष्याला आत्मा दिलेला आहे. कारण का? ते मनुष्याच्या शरीरामधला आत्मा त्याचा अंश आहे, ही त्याची संपत्ती आहे, म्हणून आपल्याला आत्मा दिलेला आहे. हे शरीर, परमेश्वर जे म्हणतो की माझं शरीर, तुमचं शरीर हे माझं मंदिर आहे, कारण मी त्या मंदिरामध्ये बसतो, असं परमेश्वर त्याच्या वचनामध्ये, प्रभू येशू त्याच्या वचनामध्ये का म्हणतो? कारण परमेश्वराचा आत्मा या शरीररूपी मंदिरामध्ये बसतो. म्हणून आपलं शरीर हे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो आत्मा जो असणार आहे तो परमेश्वराचा एक अंश आहे. आपण 2 Corinthians याचा 4 अध्याय आणि 7 वचन सांगतो. इथं करंथीकराच्या मंडळीला संत पौल खूप सुंदर एक गोष्ट सांगत आहे, ज्याला सापडेल त्यांनी वाचावं. 2 Corinthians याचा 4 अध्याय आणि 7 वचन. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. प्रेज द लॉर्ड. 2 Corinthians 4:7 मध्ये संत पौल म्हणत आहे करंथीकराच्या लोकांना, ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा, माझ्या ह्याच्यात थोडं वेगळं आहे, सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, आमच्याद्वारा होत नाही हे समजावे. वरील वचनाप्रमाणे संत पौल, हे थोडं वचन समजून घ्या, कारण काय हे संत पौल किंवा योहान किंवा हे लोक हे थोडे अशा काही भाषा वापरताना त्यांच्या पत्रामध्ये त्यांनी काही वस्तूंची नावं म्हणा, कुठं काय म्हणा, हे असे थोडे मार्मिक गोष्टी घातलेल्या आहेत. त्या गोष्टी समजून घेण्याची आपल्याला गरज असते, त्या काळची गरज असेल कदाचित. त्यांचे पत्र धरले जात असतील किंवा त्यामुळे ते असे थोडे कोड लँग्वेजमध्ये बोलायचे नाही का, तर त्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत. संत पौल असं म्हणतो की आमची संपत्ती ही मातीच्या भांड्यात आहे. म्हणजे मातीचं भांडं म्हणजे काय? मातीचं भांडं म्हणजे आपलं शरीर आहे. मातीचं भांडं म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये ती संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. मातीचं भांडं म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये संपत्ती म्हणजे कोणची आहे? या मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेली संपत्ती कोणची आहे? तर परमेश्वराचा आत्मा आहे. एकदम बरोबर. परमेश्वराचा आत्मा हे त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवलेली संपत्ती आहे. आणि आम्ही इथं काय म्हणतो? संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, आमच्याद्वारा होत नाही हे समजावे. इथं संत पौल काय म्हणत आहे? सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, सामर्थ्य जे आहे ते परमेश्वराचं आहे, हे आमच्याद्वारे होत नाही हे समजावे. याचा अर्थ ह्या मातीच्या भांड्यामध्ये जो परमेश्वराचा आत्मा आहे, आमच्याद्वारे जे जे काही सामर्थ्य कृत्य होत आहेत, आमच्याद्वारे ज्या ज्या चांगल्या काही गोष्टी होत आहेत, त्याच्यामध्ये आमचं काही नाही, आमचं योगदान शून्य आहे. तर आमच्यामध्ये ज्या मातीच्या भांड्यामध्ये जी संपत्ती आहे त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे हे होत आहे. म्हणजे जो पवित्र आत्मा प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे ज्या ज्या गोष्टी ते करत आहेत, चिन्ह चमत्कार असतील किंवा वचन सांगणं असेल किंवा सुवार्ता असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आमच्या हातून घडत आहेत, ज्या जनतेच्या कल्याणार्थ, लोकांच्या कल्याणार्थ ज्या काय घडत आहेत, याच्यामध्ये आमचं एकही काही योगदान नाही. ती जी सामर्थ्याची पराकाष्ठा आहे ते मातीच्या भांड्यामध्ये जी संपत्ती आहे त्याच्या सामर्थ्याच्याद्वारे आम्ही करत आहोत. आता एवढं मोठं संत पौल, एवढं त्यांनी सर्व गोष्टी आपण बघतो की सर्वात जास्त मंडळी स्थापनेचं काम हे संत पौलाच्या द्वारे झालेलं आहे.
सर्व तो काय म्हणत आहे इथं की आम्ही जे केलेलं आहे ते आमच्याद्वारे नाही केलेलं. आमच्यामध्ये जो आत्मा बसतो, जे सामर्थ्य आहे ते त्या आत्म्याच्या द्वारे आमच्यामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून आम्ही तो करत आहोत. आणि ते संत पौलाला का जमत होतं त्या गोष्टी करायला? कारण संत पौल निर्दोष आणि पवित्र राहण्याचा प्रयत्न करत होता. कसा राहण्याचा प्रयत्न करत होता? निर्दोष आणि पवित्र राहण्याचा प्रयत्न करत होता. तर सारांश सर्व एका गोष्टीचा एकच आहे. सर्व गोष्टीचा, एवढ्या सगळ्या मी वचन देवाच्या आत्म्याद्वारे जे सांगितले, ह्या सारांश सगळ्या गोष्टीचा एकच आहे. जशी वचनाची सुरुवात आपण केली होती की परमेश्वराची योजना, परमेश्वराची योजना एकच आहे की आपण पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी आकाशामध्ये परमेश्वराच्या जवळ आत्म्या स्वरूपामध्ये होतो. आपल्याला ओळख होती. माझं नाव त्याही वेळेस युवराजच होतं, सरांचं नाव तेच होतं, अर्चनाचं नाव ते होतं, सिस्टरचं नाव, सगळ्यांचं नाव तेच होतं. परमेश्वराची योजना काय होती? आपल्याला शरीर दिलं, त्याच्या पुत्राच्या प्रतिरूपाचं दिलं आणि पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे दिलं. ते यासाठी दिलं की आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे राहावं. मग पुत्राची प्रतिमा कशी होती? तर तो निर्दोष होता आणि पवित्र होता. तर परमेश्वराची आपल्या प्रति हीच योजना आहे की आपल्याला जर का हे सुंदरसं शरीर परमेश्वराने, आपला आत्मा हजारो वर्षापूर्वी निवडलेला आहे आणि तो हजारो वर्षापूर्वी निवडलेला आत्मा त्याच्या योजनेप्रमाणे 2000 वर्षानंतर जर का तो आत्मा ह्या पृथ्वीवर जर का आलेला आहे, तो यासाठी आलेला आहे, या शरीररूपी मंदिरामध्ये तो यासाठी आलेला आहे की हे शरीर निर्दोष राहावं आणि पवित्र राहावं. हीच परमेश्वराची योजना आज प्रकट करायची होती, ती तुमच्यासमोर प्रकट केली. मला हे वचन सांगण्यासाठी पवित्र आत्मेने मला साह्याने मदत केली, त्यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. त्याचबरोबर चर्च कमिटीचे, पाळकीन मॅडमचे सर्वांचे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड.